तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत। यामध्ये दीपक इंगोले, लक्ष्मण दिवटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामगवार, तसेच अमर इंगोले, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं सुस्वागतम उपस्थित होणार आहे। आताच त्यांचा कॉल आला होता। तरी सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या जागेवर स्थानापन्न व्हावे अशी मी सर्वांना विनंती करतो। मजाक करारे मजाक आपल्या गावामध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। काय मुलांनो, या वळीवर विश्वास बस डमाळे सर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। लहान मुलं ज्या वार्षिक स्नेहसंमेलन मुलांमधील मुक्त कला आविष्कारांचे हक्काचं व्यासपीठ ते म्हणजे स्नेहसंमेलन। अशा नानापरी छटा अंगीभूत असणारा व उत्साह गावातील रसिक पालक, प्रतिष्ठित नागरिक, तरुण मित्र बांधव आणि माझ्या प्राथमिक शाळा देवरा शाळेतर्फे आणि शाळा व्यवस्थापन समितीतर्फे सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। आणि या शाळेत शिकणारे विद्यार्थी नक्कीच यशस्वीकर गाठल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास मला या गावामधून मिळालेला गरज असते। जसं म्हणतात, सुगंधाशिवाय फुलाला महत्व नाही, मूर्तीशिवाय देवाऱ्याला शोभा नाही, तसेच कार्यक्रम म्हटलं तर अध्यक्षाशिवाय शोभा नाही। म्हणून ज्यांच्या कार्यकुशलतेमुळे, उपक्रमशीलतेमुळे आणि अंगी असलेल्या सहकार्य वृत्तीमुळे सुपरिचित असलेले या गावचे सन्मान्य नागरिक आणि आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विष्णुभाऊ मोहिते यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं आणि स्थानापन्न व्हावं। तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून आपल्या घनसावंगी तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी, आमचे मार्गदर्शक, या तालुक्यातील प्रत्येक शिक्षकाच्या पाठीशी असे आमचे मार्गदर्शक सन्मान्य राठोडे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं। तसेच प्रमुख अतिथी म्हणून घनसावंगी गटसाधन केंद्राचे गटसमन्वयक, आमचे मार्गदर्शक सन्मान्य दादाभाऊ जगदाळे सर हे देखील उपस्थित झाले आहेत। त्यांनी स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच सुभाष भिडे, पत्रकार, दैनिक सकाळ हे देखील या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून आलेले आहेत। त्यांचं देखील मी स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच गावचे सरपंच सन्माननीय परमेश्वरभाऊ बोते, उपसरपंच बाळासाहेब गाडेकर हे देखील या ठिकाणी प्रमुख अतिथी आलेले आहेत। त्यांनी स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो। देखील या ठिकाणी आलेले आहेत। आम्हाला नक्कीच वेळोवेळी भेटल्यावर त्यांनी देखील स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर अतिथींच्या आगमनाने आनंदीने सेवा सदन अतिथींना असे विनंती करून दीप प्रज्वलन प्रसन्न करावे वातावरण। सर्वांना मान्यवरांना विनंती आहे की दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं। क्रांतीज्योती सावित्री
नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमच्या चॅनल सोबत राहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन के सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता दोस्त, पंखों से कुछ नहीं होता दोस्त, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. सन्मान ठिकाणी थोडक्यात प्रास्ताविक करावं आणि आपण वेळेअभावी आपण काही अडचणीमुळे कार्यक्रम वेळेत सुरू करू शकलो नाही. या ठिकाणी तरी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटक या कार्यक्रमास उपस्थित असलेले या व्यासपीठावरील सर्व मान्यवर, गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती, माता भगिनी, विद्यार्थी मित्र, तसेच या ठिकाणी आपल्या आजूबाजू परिसरातून या ठिकाणी आपल्यावर प्रेम करणारे, आपल्या बालकावर प्रेम करणारे आलेले सर्व गावकरी, या सर्वांचं प्रथमतः मी अगदी मनापासून अभिनंदन करतो. वेळेअभावी काही जणांची नावं त्या ठिकाणी स्वागतासाठी घेऊ शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि माझं जे प्रास्ताविक आहे, मी प्रास्ताविक जास्त लांबणार नाही, फक्त 2 शब्दात या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी आजचा हा जो कार्यक्रम आहे हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे आणि स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमानिमित्त आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. या ठिकाणी मला एक सांगायचं आहे की ज्यावेळेस शाळेमध्ये आपल्याला ज्ञानाचे धडे गिरवले जातात, फक्त शाळा म्हणजे केवळ ज्ञान देणारं एक मंदिर नाही आहे, तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कसा होईल त्या दृष्टीनं पाहिलं जातं. मग सर्वांगीण विकास करत असताना विद्यार्थ्याचा शारीरिक विकास, बौद्धिक विकास, भावनिक विकास, सामाजिक विकास या सगळा विकास त्या ठिकाणी जर झाला तर खऱ्या अर्थाने तो विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होतो असं म्हणायला काही हरकत नाही. आणि आपल्या रामदेव युवराज शाळेचे जे विद्यार्थी आहेत हे खरंच खूप ऑलराऊंडर आहेत, अष्टपैलू आहेत. कारण आज आम्ही या ठिकाणी 2-3 महिन्यापासून आमची टीम या ठिकाणी आलेली आहे. माझे सहकारी वाघमारे सर जे या ठिकाणी आम्हाला जुने आहेत, त्यांचंही आम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळतं आहे. या ठिकाणी माझा जो स्टाफ आहे त्या स्टाफच्या सहकार्यामुळं मी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. मिसाळ सर असतील, जाते मॅडम असतील, अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य त्यांना त्यांचं लाभतं आहे. गावकऱ्याचं तर सहकार्य या ठिकाणी मी म्हणजे किती त्या ठिकाणी त्यांचे आभार किंवा त्यांचं सहकार्याच्याबद्दल त्यांचे आभार, धन्यवाद किती देऊ हे मला या ठिकाणी शब्दात मी व्यक्त करू शकत नाही आहे. कारण आज जो आपल्या शाळेनं किंवा शाळेमध्ये गावामध्ये जो कार्यक्रम या ठिकाणी आपण करतोय हे केवळ हे तुमच्या सहकार्यामुळे या ठिकाणी होत आहे, शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व सहकार्यामुळे होत आहे, विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे होते. मी थोडक्यात आपल्या शाळेबद्दल या ठिकाणी सांगू इच्छितोय की या ठिकाणी आम्ही संख्येनं जरी कमी असलो तर या ठिकाणी अगदी मन लावून या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याची प्रचिती 2-3 महिन्यामध्ये त्या ठिकाणी आलेलीच आहे. मग ती प्रश्नमंजुषा स्पर्धा असो किंवा इतर कोणती गोष्ट असो, त्याच्यामध्ये आपले विद्यार्थी त्या ठिकाणी चमकताना दिसत आहेत. प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्याला तालुका स्तरापर्यंत जाण्याची संधी मिळाली. दुर्दैव असं की आपण जिल्हा स्तरावर जाण्यापासून त्या ठिकाणी आपल्याला पहिलीच वेळ असल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी जाता आलं नाही, त्याबद्दल खेद व्यक्त करतो. परंतु निश्चितच या ठिकाणी जिल्हा स्तरावर जाण्याचं स्वप्नसुद्धा या ठिकाणी निश्चितच आपले विद्यार्थी पूर्ण करतील यातील मात्र शंका नाही आहे. त्यानंतर या ठिकाणी शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम घेतले जातात आणि हे सगळे उपक्रम जे यशस्वी होतात त्याच्या मागचं सगळं कारण म्हणजे तुम्ही गावकरी आहे. कारण तुमचं सहकार्य लाभतंय, प्रत्येक व्यक्तीचा त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहभाग आहे आणि त्यामुळेच कार्यक्रम यशस्वी होत असतो. या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट अजून अभिमानानं सांगावीशी वाटते की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान चालवलं जातं, स्पर्धा चालवली जाते, त्याच्यामधून तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य अशा पद्धतीनं त्या ठिकाणी शाळेचं मूल्यांकन केलेलं आहे. त्याच्यानुसार शाळेचे क्रमांक ठरवलेले आहेत आणि त्या पद्धतीने आपली जी देव युवराज शाळा आहे त्या ठिकाणी आपली देव युवराज शाळा त्यासुद्धा मध्ये तालुक्यामध्ये नंबर 3च्या जागी त्या ठिकाणी आहे. आणि आपण त्या ठिकाणी जे तालुका स्तरावर पहिल्या क्रमांकाला 3 लाखाचं बक्षीस आहे, दुसऱ्या क्रमांकाला 2 लाखाचं बक्षीस आहे आणि तिसऱ्या क्रमांकाला 1 लाखाचं बक्षीस आहे. आपल्याला या ठिकाणी या 3 पैकी तरी कोणतं अजून अधिकृतरित्या या ठिकाणी ऑफिसची मंडळी या ठिकाणी विद्यापीठावर उपलब्ध आहेत, परंतु अधिकृतरित्या घोषणा झालेली नाही आहे. परंतु आपण त्या ठिकाणी त्या तालुक्याच्या यादीमध्ये निश्चितच पहिल्या 3 मध्ये कुठंतरी आपण असणार आहे, याच्यामध्ये तीळ मात्रही शंका नाही आहे. अशाच पद्धतीचं सहकार्य तुमचं त्या ठिकाणी लाभो, काम करण्याची ऊर्जा आम्हाला तुमच्यापासून मिळते. आणि मी जास्त प्रास्ताविक न लांबता फक्त आपल्याला सर्वांना
एकच हात जोडून विनंती करतो, या ठिकाणी या विद्यार्थ्याचा 5 मिनिटाचा जर गाण्याचा कार्यक्रम असेल, त्या विद्यार्थ्याला गेले 15 ते 20 दिवस त्या ठिकाणी सराव करावा लागलेला आहे. आणि म्हणून माझी सगळ्यांना एकच विनंती राहील की ही लेकरं आपली आहेत, ही बालकं आपली आहेत, आपणच त्यांचं कौतुक करायला पाहिजे. आणि म्हणून या कार्यक्रम होऊन तर मी अशा अपेक्षा व्यक्त करतो की या ठिकाणी कोणी या ठिकाणी जाणार नाही. आपल्या सर्व बालकाचं, आपल्या सगळ्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी आपल्याला कौतुक पाहायचं आहे, त्यांना शाबासकी द्यायची, त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. कारण आज ते तुमच्या पुढे त्या ठिकाणी त्यांचा परफॉर्मन्स करणार आहेत. निश्चितच तुमची टाळ्याची साथ, तुमची त्या ठिकाणी शाबासकीची थाप त्यांना पाहिजे आहे. एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय भारत. सर्वांतर्फे किंवा जगदाळे सर सर्वांतर्फे थोडक्यात त्यांचा बरोबर व्यक्त करतील अशी विनंती करतो. गावकरी माता बंधू आणि भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, शाळा ही गावची वास्तू नसते, तर शाळा ही त्या गावचं केंद्रबिंदू झालं पाहिजे. आणि जी शाळा त्या गावचं केंद्रबिंदू होईल त्या गावचं भविष्य उज्ज्वल असतं. आणि आपल्या गावची शाळा वास्तू म्हणून तर सुंदर आहे, याशिवाय ती गावचं केंद्रबिंदू देखील बनलेली आहे. या शाळेचे नेतृत्व, मुख्याध्यापक, ज्यांच्यामध्ये प्रशासक, व्यवस्थापक आणि नेतृत्व हे तिन्ही गुण रुजलेले आहे, असे आमचे मित्र आदरणीय राजेंद्र धांडे सर. मित्रांनो, आणि धांडे सरांची टीम, मिसाळ सर, साठे मॅडम आणि वाघमारे सर, 4 शिक्षक आहेत तुमच्याकडे. परंतु गुणवत्तेमध्ये तुमची शाळा खूप चांगली आहे. गुणवत्तेच्या बरोबरच शाळेच्या प्रशासन, शाळेमध्ये इतर काही उपक्रम राबवते. धांडे सरांनी आता उल्लेख केला त्याचा. धांडे सर यापूर्वी रामभवनच्या शाळेमध्ये होते. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही जी स्पर्धा आहे ही संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे. आणि याच्यामध्ये 2 वर्षापूर्वी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रामगवन ही तालुक्यामध्ये 3री आली होती. रामगवनचे मुख्याध्यापक पण आहे इथं कमाळे सर. त्या शाळेमध्ये धांडे सर सहशिक्षक होते आणि आता इथं धांडे सर मुख्याध्यापक आहे. खात्रीनं सांगतो तुमची शाळा एक पाऊल पुढे गेलेली आहे. तर ही आमच्यासाठी पण खूप अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे जसं तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे तसं तालुक्यातल्या चांगल्या शाळा नजरेसमोर आणता वेळेस पटकन देवयुरा शाळा आमच्या नजरेसमोर येते. ती केवळ बिल्डिंग चांगली आहे म्हणून नाही, तर गुणवत्तेच्या बाबतीमध्ये आणि याशिवाय शिक्षक देखील खूप कष्ट घेणारे आणि विद्यार्थ्यांपर्यंत जेवढं आपल्याकडे आहे तेवढं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत देणारे आहेत. या दृष्टीने खरंच या शाळेचं खूप कौतुक करावं असं वाटतं. आत्ताच तालुका स्तरावर ज्या प्रश्नमंजुषा स्पर्धा झाल्या होत्या, मी सरांचं कौतुक करत नाही, परंतु रामगवन शाळा 2 वर्षापूर्वी प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये जिल्ह्यात 2री आली होती. तालुक्यात तर पहिली आलीच होती. मीच होतो तालुक्यावर प्रश्नमंजुषा घ्यायला आणि जिल्ह्यावर 2री आली होती. पहिलं वर्ष होतं तुमचं, याचा अर्थ गमाळे सर मी वाईट वाटून घ्यायचं नाही. पहिलं वर्ष होतं तुमचं देवयुऱ्याचं, जिल्हा तालुका स्तरावर जायचं. माझ्या शुभेच्छा आहे आणि मला खात्री आहे की ही टीम प्रत्यक्षात जिल्ह्यापर्यंत देवयुरा शाळेची नेतृत्व प्रश्नमंजुषेमध्ये जातील. खूप वेळ झालेला आहे, मी बोलायसारखं भरपूर आहे, परंतु मी जास्त न बोलता आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आणि आमचे पत्रकार बंधू भिडे साहेब, रामगाव शाळेचे मुख्याध्यापक जांभळे सर आणि हस्तपैलू असे शिक्षक आदरणीय गिराम सर. मित्र, मी 2-3 शब्दामध्ये तुम्हाला सांगणार आहे. धांडे सर रामगावला होते, मी त्यांना केंद्रमुख होतो. धांडे सरांचे बदल्यानंतर मला खूप दुःख झालं. एक चांगले शिक्षक हिरा आमच्या केंद्राला सोडून गेला, पण जवळच बदली झाल्यामुळे मला पुन्हा आनंद झाला किंवा तर देवयुऱ्याचं गाव आता नाव उडवून निघत. धांडे सरांच्या बाबतीत तुम्हाला 2-4 शब्द सांगतो. झाले बहु, होतील बहु, आहेत बहु, परंतु या समय हेच हस्तपैलू असं व्यक्तिमत्व आहे. सतत काम करणारा, त्यांना उशिरा आलेलं चालत नाही, वेळेवर शाळेत जाणं, दिवसभर शिकवणं, इंग्रजीवर लक्ष देणं, मुलांच्या सगळ्या स्पर्धामध्ये सहभाग घेणं. आमच्याकडे एका शिक्षकाने ॲप्लिकेशन घेतलं, धाडेसरची शाळा पहिली कसं काय येते, तुम्ही काहीतरी लिख करता म्हणजे प्रश्नपत्रिका. अहो म्हणजे समोर काढू आपण बसून, 25 शिक्षक समोर बसवले, प्रश्नपत्रिका काढल्यात, रामगावनं शाळा पहिली आहे. म्हणजे असं व्यक्तिमत्व. यावर्षी तुमची शाळा 2 नंबरला आहे तालुक्यामध्ये, मुख्यमंत्र्यांमध्ये 2 नंबरला आहे. बक्षीस घेतले त्यांनी
आणि त्याच्यानंतर तालुक्यामध्ये आत्ता सांगितलं कोस्तमंडीमध्ये पहिली आलेली मित्र ही शाळा धाडेसरच्या काळामध्ये 8 शिक्षक 10 शिक्षक आणि 150 विद्यार्थी झाल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला सांगतो, फक्त तुम्ही त्यांना साथ द्या, कारण हे स्थानिक गोष्टी आहेत. त्यांच्याबद्दल मी जास्त बोलत नाही, तुम्हाला त्यांच्यातून दिसून येईल. आणि मी शुभेच्छा देतो की धाडेसरांनी ह्या गावाचा असा काय परत करावा तर तालुक्यामध्ये ही शाळा 1 नंबर व्हावी, एवढी सदिच्छा परमेश्वराकडे करतो आणि थांबतो. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवरा आणि गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी यांच्यातर्फे आभार व्यक्त करतो आणि लवकरच आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया अशी आशा देतो. धन्यवाद. अध्यक्षांच्या अशी विनंती करतो, इकडे या ठिकाणी यायचं. आमचे व्हिडिओग्राफर रामगावांचे आमचे एकदम शिक्षणप्रेमी श्री रामा हुंबे हे सुद्धा या ठिकाणी येतील. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या आणि आमचं स्वागत स्वीकारा. 2च मिनिटात या लवकर सुरुवात करायची आहे. स्नेह संमेलनाच्या या मंगल सोहळ्यात आनंदाच्या लहरीने भरू दे आजची रात. स्नेह संमेलनाच्या या मंगल सोहळ्यात आनंदाच्या लहरीने भरू दे आजची रात. भक्ती भावना आणि संस्कृतीचा संगम घडूया, गणरायाच्या चरणी अर्पूया आपला प्रयत्न. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे आपली हिंदू संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती म्हणून ओळखली जाते. आणि आपल्याला माहीत आहे की कोणताही कार्यक्रम म्हटला की कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही आपण या ठिकाणी शुभ कार्यानं करत असतो. देवाचा देव श्री गणेशा याच्या पूजनाने या ठिकाणी आपण कोणत्याही कार्याची सुरुवात करत असतो, कारण तोच या पृथ्वीवरला सर्वांचा सुखकर्ता दुःखहर्ता आणि पालनकर्ता आहे. आणि या स्नेह संमेलनाच्या निमित्ताने आपण या गणरायाच्या चरणी प्रार्थना करूया की हे गणराया या पृथ्वीवरला दुष्काळ संपू दे. माझा जो बळीराजा बाप आहे तो शेतामध्ये राबतो, कष्ट करतो, घाम गाळतो, परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि सावकाराच्या दातामुळे या ठिकाणी तो कंटाळून आत्महत्या करतोय. या माझ्या बळीराजाला सुखी ठेव अशी आपण या ठिकाणी त्याला प्रतिज्ञा करूया. आणि आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण देवाचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महागणपतीला वंदन करून या ठिकाणी या गीताची सुरुवात करू, या कार्यक्रमाची सुरुवात करूया. या ठिकाणी आमच्या शाळेतील विद्यार्थी बालकलाकार या ठिकाणी गीत घेऊन येत आहे. गीताचे बोल आहेत, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा. या ठिकाणी जोरदार आवाजामध्ये सर्वप्रथम आपल्याला गणरायाचा जय जयकार करायचा आहे. या ठिकाणी हे गीत सादर करण्यासाठी येत आहे